सगळे सहकारी गेले 5-6 दिवस उपोषणाला बसले. माझं काय झालं की मी नगरपालिकेचं मतदान झालं. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मुलीकडे गेलो. मुलगी असते डेहराडूनला, दिल्लीच्या पण तिकडे गेलो. तिकडून नागपूरला गेलो. त्यामुळे 4-5 दिवस काय पंढरपूरला जाऊन रात्री आलो. मी रोज बघत होतो उपोषणाचं. काल सगळ्या आंदोलनकर्त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पण वेगवेगळ्या गावांना त्या ठिकाणी त्यांनी उड्या टाकल्या, त्या ठिकाणी बसले, आंदोलनं केली, शेतकऱ्यांना न्याय, हे सगळं ठीक आहे. पण इथं आल्यानंतर मला वाईट काय वाटलं त्याचं मी सांगतो. तर मी थोडा फटका आहे. कुणाला राग आला तरी हरकत नाही, त्याशी मला देणं घेणं पण नाही. ज्यावेळेस आपली पोरं या ठिकाणी स्वतःचा प्रपंच, घरदार, लेकरं बाळ न बघता या ठिकाणी उपोषणाला बसलोय. उपोषण नक्की कुणासाठी चालू आहे तीच मला कळलं नाही. कुणासाठी करतोय आपण उपोषण दीपकराव? कुणासाठी करतोय? आणि इथं उभं राहायला जागा नाही मिळाली पाहिजे. इथं उभं राहायला जागा मिळायला पाहिजे. जर ही लेकरं आपली स्वतःचा प्रपंच सगळ्यात ह्याच्यावर लावून जर बसत असतील आणि त्यांच्यासाठी आपण दर मागासाठी भांडणं करतोय, पोरं गावाने पुढे टाकतात, ती जीवाची पर्वा करत नाहीत, मग तिथं भांडणं होतात का? कारखान्याचे सिक्युरिटी गार्ड अंगावर येतात का? कोण कोणाला वाकडे बोलतंय का? काल एका कारखान्यावर वाकडे बोलायला ही पुन्हा अंगावर गेली, भांडणं मारामारीची वेळ आली, गुन्हा आपल्यावर दाखल होणार, केसेस होणार. सगळ्या गोष्टी ठीक आहे, सगळं करू आपण. आयुष्यभर हीच करत आलोय. तुम्हाला अख्ख्या पंढरपूरला माहित आहे, मी तर 1995 पासून करत आलोय. पण कुठं तर वाईट वाटतं की लोकांना आपल्या जागेत होणार नाही का? त्यांच्यासाठी हे सगळं करतोय. मग मी काय म्हणतो की तोडी का थांबवत नाही? सगळ्या शेतकऱ्यांनी असा काय निर्णय घेतला नाही की जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही एक कांडबी कारखान्यात जाऊ देणार नाही. एका बाजूने ऊस बी कारखान्याला गेला पाहिजे, कारखाना बी चालू राहायला पाहिजे आणि पैसे मिळाले पाहिजे. असं कुठं होऊ शकतंय? शेवटी आज कुठे हे असणं गरजेचं आहे. आता माझ्यावर काय लोक टीका करतील, मनातल्या मनात म्हणतील मग ह्याचा दबाव आहे, त्याचा दबाव असतंय. मग दबाव असला तर मग करायचंच नाही ना. काय आयुष्यभर जर आपण भेटच राहणार असतो तर आळेबिल मिळाली आपण मेलेलोच आहे ना. आळेबिल मिळाली मेलोच आहे की दरच नाही, मरायच लागलो, अजून एकदा मरून बघू. त्यामुळं माझी सगळ्या या माध्यमातून या पंढरपूर तालुक्यातला नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही रस्त्यावर आहे ना, तुम्ही कधी रस्त्यावर येणार आहे? प्रतिनिधी म्हणून पोरं येणार आहेत, आम्ही येणार आहे. पण या आंदोलनात सगळ्या लोकांनी देखील सहभागी झालं पाहिजे. आता अनेक कारखान्यांनी, वेगवेगळ्या कारखान्यांनी कालपासून मी बघतोय बाबा दर जाहीर केले. इकडं सीताराम महाराजांनी केला, बोत्रेंच्या यांनी केला, काल पांडुरंगनी केला, बबनदादा शिंदेच्या कारखान्याने केला, बघत आलोय. पण मग आता ह्याच्यात आपली मागणी आहे की 3500 रुपये मिळाला पाहिजे. बरोबर नाही? 3500 रुपये आपल्याला दर मिळाला पाहिजे. आता हे 3500 रुपये दर मिळत असताना आपली जी काही टीम आहे, आपण जी काही चर्चा आहे किंवा आपल्याला बाबा किती दर घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही निर्णय घ्या. तुमच्याबरोबर आम्ही कायम आहे. सचिन अटकळेने आता सांगितलं, आता आपल्या भांडणं करू नका. म्हणजे आंदोलकांना पण माझी विनंती आहे की कोण आला कोण गेला याच्यापेक्षा आता आपण सगळ्यांनी मिळून असून कसं ताकदीनं बाबा पुढे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त दर घेता येईल तानाजी, त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू. आम्ही सगळी मनसे म्हणून, आम्ही सगळी महाराष्ट्र नवमन सेना तुमच्या बरोबर आहे. कुठल्याही कसल्याही प्रकारचं आंदोलन असू द्या, त्या आंदोलनात आम्ही सगळेजण सहभागी आहोत. कारखानदारांना आता बऱ्यापैकी मी 2 अधिकाऱ्यांना बोललो, त्यांनाही मी सांगितलं बाबा की उगाच चेष्टा करू नका, करायचं तर पडदिशी जाहीर करा, एखाद्याचा जीव जाईल. त्यामुळे लवकरात लवकर बाबा दर जाहीर करावा. आता मला वाटतं शेट्टी साहेब येणारच आहेत तिथं. काय निर्णय घ्या तुम्ही, कुठलाही निर्णय घेतला तर तुमच्या निर्णयाबरोबर आम्ही आहे. आणि माझं तुम्हाला माहित आहे की नुसतं मी पाठिंबा देऊन पळून जाणारा माणूस नाही. कारण वर्षाचं आंदोलन अजून पण आतापर्यंतसारखा चालू आहे. ते दीपकराव आपण किती वेळा आंदोलन केली त्यासारख्या सगळ्या चालू आहे. त्या एक काळ तर असं झालंय की दाजी की आंदोलन केलं, आम्हाला अटक केली, 7 दिवसाची पेशी मिळाली. आंदोलन किती दिवसाची?
7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. मी 7 पोलीस कोठडी मिळाली, जेलमध्ये गेलो आणि बाहेर आजोबा वारले. म्हणजे मला आजोबाच्या त्या ह्याला सुद्धा जाता आलं नाही. पोलिसांनी परवानगी दिली, जजनी लगेच परवानगी दिली ती मला. म्हणजे पीआय गेले, त्यांनी कोर्टात परवानगी मागितली, पण कोर्टाने अशी परवानगी दिली की 2 इन्स्पेक्टर, 10 कॉन्स्टेबल आणि 30 सगळे बंदूकधारी आणि यांना घेऊन जावा म्हटले तिथं. म्हणजे तिथं स्मशानभूमीत जर एवढा सगळा तापा घेऊन मी गेलो, लोक म्हणतील ना का तू आला गेला का जोराटी टाकले. त्यामुळे जाऊ शकलो नाही. पण ह्याची देखील शेतकऱ्यांनी कुठेतरी दखल घ्यावी लागते असं माझं मत आहे. इलेक्ट्रिक बोर्डाचं आंदोलन होतं एमएससीबीचं. म्हणजे काय झालं की नदीकडेची लाईट बंद केली, सगळी नदीला पाणी, नदीकडेची पूर्ण लाईट बंद केली. सगळे शेतकरी सकाळी सकाळी घरी आले की म्हणले लाईट चालू करावी लागते. गेलो डायरेक्ट ऑफिस फोडलं. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की बाबा सगळ्यांनीच सहभागी झालं पाहिजे. प्रत्येकाला दर पाहिजे ना आपल्याला, तर सहभागी झालं पाहिजे. कुटुंबातले एक माणूस सहभागी होऊ शकत नाही का? आपल्या कुटुंबात प्रत्येकाच्या 5-10 लोक आहेत, एकाने प्रत्येक कुटुंबाच्या एकाने ज्याची 50-50 एकर शेती आहे ती कुठे आहे ती? तिकडे 100 टन आतच सगळं. नाही, माझं म्हणणं काय आहे की माझं थोडं वाईट वाटू द्या, पण या सगळ्या लोकांनी सुद्धा आपल्याबरोबर सहभागी झालं पाहिजे. आता विठ्ठलचे एमडी आलेत, इथं आलेत एमडी साहेब आलेत. आपण सगळेच परिवारच आहे ना, सभासद आहे. आता आपला हक्क आहे की लोकांच्या तोंडाकडे बघण्यापेक्षा आपण जास्त वाढलं पाहिजे, असं माझं मत आहे. लोकांची वाट कशाला बघायची आपण? कोण किती दर जाहीर करतंय ही बघत बसण्यापेक्षा मी आता आबांना बोलणारच आहे. आता फोन बी झाला, ते आता आहेत विधान भवनात. 5-10 मिनिटात मला फोन येईल. धनु आहे इथं, सचिन आहे, सगळे आपण आहे, सगळे दाजी तुम्ही आहे. माझं स्वतःचं असं वैयक्तिक मत आहे की आपण लोकांच्या तोंडाची वाटच बघायची नाही. त्यांनी किती का करणं, आपण करू ना. आपल्या हातातला विषय आहे ना, आपण बघूया, आपणच कोंडी फोडूया, बाकीची काय करतात बघूया. त्यामुळे आता एमडी साहेब आहेत, पण आपण चेअरमन साहेबांनाही इथं आहे, आपण सगळेजण तर फोनवर बोलून त्यांनाही सांगू. माझं काल रात्री त्यांच्याशी बोललं जातं, ते सकारात्मकच होते. मी पंढरपुरात ज्यावेळेस आलो, मी त्यावेळेस रात्री त्यांनाही फोन केला, ते सकारात्मक होते. सकाळी चर्चा करू म्हणले, आता चर्चा करून जाहीर करायला. आणि दीपकराव आंदोलनात आम्ही तुमच्यावर आहे, नुसतंच पाठिंबा नाही तर आम्ही प्रत्यक्ष सहभागी. आजच्यापासून आता मी पंढरपुरात आलोय, आजच्यापासून हे आंदोलन तडीला नेईपर्यंत मी कायम तुमच्यावर आहे. धन्यवाद.